विधान परिषदेच्या निवडणुकांवरून महायुतीमध्ये मतमतांतर असल्याची चर्चा आहे। जिल्हा परिषदेला भाजपकडून मिळालेल्या वागणुकीवरून शिवसेनेत नाराजी असल्याचं कळतंय। शिवसेनेतले नेते, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे का, अशी चर्चा आहे। शिवसेनेच्या जिल्हा पातळीवरच्या बैठकीत स्थानिक नेत्यांनी भाजप विरोधात खदखद व्यक्त केल्याची ही चर्चा आहे। जिल्हा पातळीवर स्वतंत्र किंवा भाजप सोडून इतर पक्षांशी युती संदर्भात काही मतं व्यक्त झाल्याची देखील शक्यता आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली होती। साताऱ्यामध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांना धक्काबुक्की झाली होती। जिल्हा परिषदेतल्या घटनांचे पडसाद विधान परिषद निवडणुकीमध्ये उमटणार का, हा सवाल आहे। वरिष्ठांमध्ये महायुती म्हणून लढण्याचा निर्णय झालाय, पण जिल्हा पातळीवरच्या खदखदचं नेमकं काय करायचं, हा देखील सवाल आहे। शिवसेना आमदार आणि नगरसेवकांच्या बैठकीमध्ये नाराजी दूर करण्याचे प्रयत्न देखील झाल्याचं कळतंय। या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये जे काही झालेलं होतं त्याची नाराजी अजूनही शिवसेनेच्या मनामध्ये खदखदतीये अशी चर्चा आहे आणि त्याचे कसे पडसाद आता विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये उमटताना दिसतायत? प्रज्ञा, नक्कीच पहिलं तर महायुतीतली जे वरिष्ठ पातळीवरचे नेते आहेत यांच्या बैठकांचं सूत्र सुरू आहे। सर्वकडे ते एकच सांगतायत की आम्ही महायुतीमधून लढणार आहोत। मात्र खाली जिल्हा पातळीवरती जे नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे। कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये भाजप आणि शिवसेना असा सामना रंगलेला पाहायला मिळालेला होता। त्यामुळे जिल्हा परिषदेला झालेली जी जखम आहे शिवसैनिकांवरती ती अजून ताजी असल्याची प्रतिक्रिया ही एकूणच शिवसेनेचे जे मंत्री जिल्ह्यांमध्ये जाऊन बैठका घेत आहेत त्यामध्ये उमटताना पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी भाजपसोबत न जाता इतर कुठला पर्याय आहे का, इतर दोन पक्ष आहेत का, त्यांच्यासोबत जाता येईल का, याबाबतचा देखील विचार करावा। कारण ज्या पद्धतीने निधी वाटप असतील किंवा इतर कुठले निर्णय घेण्यासंदर्भात डावललं जात असल्याची प्रतिक्रिया तिकडल्या स्थानिकांकडनं, नेत्यांकडनं देताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि या संदर्भात लवकरच शिवसेनेचं एक शिष्टमंडळ आहे जे मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार आहे आणि भाजपच्या पालकमंत्री असतील किंवा इतर मंत्री असतील त्यांना याबाबतचा समज द्यावा अशी मागणी देखील केली जाणार आहे। जर आपण पाहिलं तर जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, त्याचबरोबर ती रायगड यामध्ये जे प्रकार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी घडलेले होते, साताऱ्यात तर अगदी वाद टोकाला गेलेला होता। शंभूराज देसाई असतील, मकरंद आबा पाटील असतील, यांना झालेली धक्काबुक्की ही अजूनही तिथले नेते विसरलेले नाहीयेत आणि त्यातनंच हा सगळा रोष व्यक्त केला जातो आहे। आणि त्यामुळे येणाऱ्या काळात जर का शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्यांना हाताशी घेतलं नाही तर भाजपला विधान परिषदेच्या अनेक जागांवरती जी निवडणूक जिंकणं आहे हे मुश्किल होऊ शकतं। निश्चित, त्यामुळे आता या सगळ्यातून नेमका तोडगा काय निघतो आणि स्वर्णमध्य कसा साधला जातो याकडे लक्ष असेल। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि जिथे जिथे शिवसेनेचे सिटिंग आमदार त्या जागा आमच्या आहेत, पण आज किंवा उद्या जागा वाटपाचा निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेते घेतील, असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले। ज्या शिवसेनेने जागा लढलेल्या आहेत गेल्या वेळेस आणि जिथे शिवसेनेचे सेटिंग आमदार आहेत या सगळ्या जागा आहेत, पण त्याच्यामध्ये मला वाटतं सर्व पिक्चर जो आहे तो तुम्हाला क्लिअर जो आहे तो उद्या परवापर्यंत होईल की जेव्हा सगळेच वरिष्ठ नेते माननीय मुख्यमंत्री महोदय असेल, उपमुख्यमंत्री महोदय असेल, हे बसून जे आहे ते त्या ठिकाणी ठरवतील।